घटनेबाबत काय म्हणाले विरोधी पक्षनेता? ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली अत्यंत काळीज हेलवणारी घटना आहे। म्हणजे माणसाला या सगळ्या घटनेकडे बघितल्यानंतर एक 3.5 वर्षाची मुलगी एक 4.25 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो। तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार 11 तास त्यांना बसवून ठेवलं जातं। अरे कुठे चाललंय पोलीस खातं? काय संवेदना राहिल्यात की नाही? 4.25 आणि 3.5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाल्याने तक्रारसाठी गेल्यावर 11 तास जर बसवून ठेवत असाल तर तुमची कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा ही कुचकामी ठरली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणूनच मी आत्ताच पोलीस आपल्या कमिशनरशी बोललो, त्यांना सांगितलं जी महिला याला जबाबदार आहे आणि 11 तास बसवून ठेवून तक्रार न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। आणि एकीकडे लाडकी बहीण म्हणून मिळत आहे तर लाडक्या लेकीवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मूग गिळून बसलेत का? तर काय एवढं त्यांना त्यांच्या संवेदना संपल्या? मताच्या राजकारणासाठी लाडकी बहीण म्हणून छाती आपली ऊर बडवून घ्यायचा सरकारी पैशातून देऊन, आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र हा आता महिलावरील अत्याचाराचा एक म्हणजे उत्तर प्रदेशाला मागे टाकलंय इतक्या घटना महाराष्ट्रात होत आहेत। त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। कुठे चाललो आपण? म्हणून स्पष्टपणे मागणी आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आता बोज वाढवला आहे। पोलिसांवर कुणाचाही धाक राहिला नाही। पोलीस मन वाटेल त्याप्रमाणे काम करतायत। गृह खातं झोपीत गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे। आणि अशा स्थितीमध्ये आमची मागणी आहे की त्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ कारवाई करा। आज प्रचंड माप तिकडे झालेला आहे। तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आहे। शाळेची तोडफोड चालली, गाड्यांची तोडफोड चालली, इथपर्यंत परिस्थिती उद्भवपर्यंत पोलीस काय करत होते? छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार होत असताना पोलीस वाट बघत असतात आणि तक्रार केल्यानंतर त्यांना बसवून ठेवतात, छळतात। हे सगळं जे काही झालंय हे यांचा निर्डावलेपणा आहे। यांना जी मस्ती आली आहे आमचं कोण काही करू शकत नाही, त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे। हे सरकार याला जबाबदार आहे। एकीकडे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर झाल्यानंतर तिथील सरकारवर ज्या पद्धतीनं आरोप केले गेले त्यापेक्षा ही घटना मोठी आहे महाराष्ट्रातील। त्या घटनेचं मी म्हणत नाही, कोणी समर्थन करणार नाही, पण छोट्या छोट्या 2 बालिकेवर अत्याचार होते आता उघडते। तरी पण कारवाई करत असताना वेळकाढूपणा करताय, दिरंगाई करताय। तुम्हाला लाज काही राहिली की नाही? लाज लज्जा राहिली की नाही? असा प्रश्न निर्माण होतो। म्हणून तातडीनं कारवाई करा अशी आमची मागणी आहे। या फास्टॅगवर हा विषय घेतला पाहिजे, या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण 3 महिन्यामध्ये रोज सुनावणी घेऊन 3 महिन्यामध्ये संपवा। बाकीचे कामं महत्वाचे नाही। छोट्या छोट्या बालिकेवर 3.5 वर्षाच्या 2 बालिकेवर अत्याचार होतो तर हे प्रकरण किती गंभीर आहे। आणि या संदर्भात हे भर काढत नाही, बोलत नाही। मुख्यमंत्री बोलत नाही त्यांच्या जिल्ह्यात असून, उपमुख्यमंत्री बोलत नाही। मग ह्यांचं लक्ष कुठे आहे? निवडणूक जिंकणं हा एकमेव धंदा आहे का? त्यासाठी हे फास्ट ट्रॅकवर घेतलं पाहिजे। 3 महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली काढा आणि नराधमांना फाशी द्या, जो कोणी नराधम आहे, अशी आमची मागणी। नवनवीन बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे। धन्यवाद।